हत्याप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे। यावर बोलताना विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो, त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा असा खळबळजनक दावा केला आहे। विजय वडेट्टीवार म्हणाले की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काउंटर करू नका। मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर केला आहे तर तो पुरावा नष्ट होण्यासाठी असे होऊ शकते, अशी माहिती मला विश्वसनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात उल्लेखनीय कार्य केलेल्या कामगारांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार दिला जातो। या गुणवंत कामगारांची राज्यातील विविध महामंडळे, जिल्हा व स्थानिक तालुका पातळीवरील शासकीय कमिटी तसंच समित्यांमध्ये नियुक्ती करावी अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे। 15व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात अपयशी असलेल्या ग्रामसेवकांच्या 2 वेतनवाढ रोखणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस यांनी बुधवारी दिला। पंचायत समितीच्या सभागृहात त्यांनी 15व्या वित्त आयोग जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान अनुषंगाने आढावा बैठक घेतली। 2 तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी ग्रामसेवकांची झाडाझडती घेतली। ग्रामसेवकांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत वेतनवाढ रोखण्याचा इशारा दिलाय। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणात महत्त्वाचा आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडींना शरण आलाय। वाल्मिक कराड या मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा व्यक्ती असल्याने तपासावर प्रभाव देऊ शकत असल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी विरोधक करीत आहेत। यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला आले असताना प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। दिवंगत संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण सीआयडीकडे सोपवल्याने आपल्या राजीनाम्याची काही गरज नाही, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे। संतोष देशमुखांच्या खुनाने अनेक गुन्ह्यांना वाचा फोडली आहे। सत्ता आल्यापासून आम्ही बीडचे आकाश, सध्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांचे फोटो, त्यांचा एकमेकांसोबत असलेला वावर, संवाद याचे अनेक फोटो आम्ही पाहिले। त्यामुळे या प्रकरणात खरा तपास होईल का, खरोखर न्याय मिळेल का, अशी शंका लोकांच्या मनात आहे। हा खटला बीडमध्ये चालू नये, तो बाहेर चालवावा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीतील यश विधानसभा निवडणुकीत राखता आलेले नाही। आता महायुतीतील उद्धव ठाकरे गटाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली आहे। आगामी मुंबई महानगरपालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे। त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत। मध्यंतरी काही कारणासाठी रद्द झालेल्या बैठकांचा सिलसिला पुन्हा सुरू होतोय। ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका 7 जानेवारीपासून सुरू होणार आहेत। पुण्यातील कोरेगाव भीमा येथे 207वा शौर्य दिन साजरा केला। कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी गर्दी केली होती। त्यासोबतच या ऐतिहासिक विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती। पुण्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली होती। तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील पाहायला मिळाला। कोरेगाव भीमा या ठिकाणी 5000 पोलीस सुरक्षितेसाठी तैनात करण्यात आले होते।